नमस्कार मित्रांनो, मी अवधूत एकल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये। म्युच्युअल फंडामध्ये टॅक्स किती पडतोय हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। बऱ्याच लोकांना समजत नाही की टॅक्स किती पडणार आहे, किती पैसे जाणार आहेत। बऱ्याच लोकांना काही लोकांनी अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे की 10% तुम्हाला 12% रिटर्न मिळाला तर त्यातून 10% टॅक्स जाणार आहे, म्हणजे तुम्हाला राहणार 2%च आहेत। काही लोकांना सांगितलं 18% तुम्ही सांगताय एवढे मोठी पर्सेंटेज, पण त्यातून 10% गेल्यानंतर राहतात 8%। मग हे खरं आहे का? तर आज आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहे की SIP वर किंवा म्युच्युअल फंडवर पैसे काढत असताना किंवा प्रॉफिटवर टॅक्स किती बसणार आहे आणि प्रत्यक्षात आपल्याला किती पर्सेंटेज राहणार आहे। SIP वर किंवा म्युच्युअल फंडावर कॅपिटल गेन नावाचा टॅक्स लागतोय। तर कॅपिटल गेन टॅक्स दोन प्रकारचे कॅपिटल गेन टॅक्स आहेत, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, लॉन्ग टर्म कॅपिटल गेन। इक्विटीचा विचार करूया। इक्विटीमध्ये 1 वर्षाच्या आतला प्रॉफिट म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, त्याच्यावर तुम्हाला टॅक्स पडणार आहे 15%। आणि लॉन्ग टर्म कॅपिटल गेन म्हणजे 1 वर्षाच्या वरचा प्रॉफिट, त्याला तुम्हाला पर्सेंटेज पडणार आहे 10%। मग तुम्ही 20 वर्ष ठेवा किंवा 15 वर्ष ठेवा, तुम्हाला 10% टॅक्स अप्लाय होणार आहे। आता कॅपिटल गेनचा अर्थच काय आहे बघा, तर ज्या गोष्ट कॅपिटल आपलं जे कॅपिटल आहे त्या कॅपिटलवर वाढलेला गेन म्हणजे प्रॉफिट, त्या प्रॉफिटवर पडणारा टॅक्स। आपल्या रकमेवर टॅक्स पडत नाही, ठीक आहे। 10 आणि 15%। डेप्ट फंडसाठी वेगळा आहे, हायब्रिड फंडसाठी वेगळा। आपण इक्विटीचा मॅक्सिमम विचार करूया, कारण तिथं अमाऊंट जास्त बनणार आहे, तिथंच आपले जास्त पैसे असणार आहेत। ठीक आहे। आता काही लोकांना वाटतंय की 18% रिटर्न मिळाला तर त्यातून 10% मायनस झाला तर राहिला किती, तर 8%। मग असं विचार केला तर 12% मिळाला रिटर्न, तर त्यातनं 10% गेला तर 2% राहिला, 14%तनं 10% गेला तर 4% राहिला। मग म्युच्युअल फंडचा रिटर्न ॲक्च्युअल रिटर्न 3%, 4%च राहणार आहे का, 8%च राहणार आहे का? तर हे ज्यानं कुणी तुम्हाला सांगितले, जिथं कुठं तुम्ही ऐकले, ते हे साफ चुकीचं आहे। मित्रांनो, कॅपिटल गेनचा अर्थच मगाशी मी सांगितलं की प्रॉफिटवर बसणारा टॅक्स। आता इथं जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट जर तुमचा 1 लाखाच्या वर असेल तरच तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स बसणार आहे। म्हणजे पहिल्या 1 लाखाला तुम्हाला अशीच सवलत आहे, तुमचा जो 1 लाखाचा वरचा प्रॉफिट आहे तो अशीच सवलत असणार आहे, ठीक आहे। तर ही जी कन्सेप्ट आहे, ज्याने कोणी सांगितलं आहे तो तुम्हाला दुसरा प्रोडक्ट एखादा तुमच्या गळ्यात मारायला लागला आहे म्हणून तो त्यानं सांगितलं आहे। तर तुम्ही या गोष्टीला काय फसू नका, तुम्हाला जिथं करायची आहे गुंतवणूक त्या पद्धतीने करा। बघूया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय होणार आहे। तर माझे एक व्ह्यूअर आहेत, माझे ते कस्टमर पण आहेत, त्यांनी मला प्रश्न विचारला की मी 50,000ची SIP करायला लागलोय, 15 वर्षे मी चालवणार आहे, माझी रक्कम मोठी होणार आहे, तर मला टॅक्स किती पडणार? तर त्यांना बघा, 50,000 रुपये दर महिना जर गुंतवत आहेत ते, तर त्यांना पैसे त्यांनी गुंतवत आहेत किती, तर डिपॉझिट होणार आहे त्यांची टोटल अमाऊंट 90 लाख रुपये, ठीक आहे। त्याच्यावर त्यांचा प्रॉफिट बनणार आहे 3,11,00,000 रुपये, टोटल होणार आहे 4,01,00,000 रुपये। आता कॅपिटल गेन टॅक्स कशावर पडतोय म्हणलं मी, फक्त आणि फक्त प्रॉफिटवर, म्हणजे त्यांच्या 90 लाखावर टॅक्स पडायचा काही संबंध नाही, बरोबर। म्हणजे प्रॉफिट त्यांचा आहे 3,01,00,000 रुपये, 11 लाख रुपये। 11 लाखामधला मगाशी म्हणलं 1 लाखाला टॅक्स बसत नाही, म्हणजे 3,10,00,000 हे टॅक्सेबल अमाऊंट झाली त्यांची। तर या टॅक्सेबल अमाऊंटवर टॅक्स 10% पडणार आहे, म्हणजे 3,10,00,000वर 10% टॅक्स पडला म्हणजे किती रुपये झाले, तर 31 लाख रुपये झाले। तर 3,10,00,000वर 31 लाख टॅक्स बसला म्हणजे 2,79,00,000 रुपये शिल्लक राहिले। म्हणजे हे 2,79,00,000 रुपये अधिक त्यांचे 90 लाख रुपये, टोटल झाले 3,70,00,000 रुपये, बरोबर। आता हे पर्सेंटेज ठरवत असताना आपण 18% पकडले बरं का। 18% CAGR पकडल्यानंतर 90 लाखाचे 4 कोटी झाले, बरोबर। आता 18%वरनं -10 केलं म्हणजे 8%नं राहिलं का पैसे, तर नाही आहे। तर 8%, 18%च्या जाग्याला 8% न राहता ह्याचं CAGR जो ॲडजस्टेड CAGR आफ्टर टॅक्स जो होणार आहे तो असणार आहे 17%। म्हणजे किती फरक पडणार आहे, फक्त 1%चा। बघा, 18 CAGR वरनं 17 CAGR होणार आहे, फायनल अमाऊंटला आफ्टर टॅक्स 17% होणार आहे, ठीक आहे। जर 8%नं जर कॅल्क्युलेशन केलं तर त्यांचे पैसे किती बनले असते प्रत्यक्षात, तर प्रत्यक्षात त्यांनी भरणार 90 लाख रुपये आणि त्याच्यावर प्रॉफिट बनणार 80 लाख रुपये, टोटल त्यांची अमाऊंट बनली असती 1,70,00,000 रुपये।
जर त्यांना CAGR 8% बनला असतात तर, जसा आपण विचार करायला किंवा जसं तुम्हाला एखाद्या व्यक्तीनं सांगितलं बघा, 1,70,00,000 बनले असते 8%, म्हणजे 17% किती बनाल्यात 3,70,00,000 बघा. तर 8% जर तुम्ही गुंतवणूक करत असाल आणि जर इकडे अशा पद्धतीने जर रिटर्न मिळणार असेल तर साहजिक आहे की आपण कोशामध्ये प्रेफर करावं. बघा, हा टॅक्स अमाऊंट जाऊन सुद्धा इथं अमाऊंट कितीतरी जास्त होते. 1,70,00,000 वरून इकडं 3,70,00,000 अमाऊंट होता. म्हणजे बघा एवढा डिफरन्स आहे टॅक्स जाऊन सुद्धा. बरं, तुम्ही जिकडं 8% गुंतवायला लागलाय त्या फंडमध्ये त्या पर्यायामध्ये सुद्धा टॅक्स लागणारच आहे. असा कुठलाही पर्याय नाही की ज्याच्यावर टॅक्स लागत नाही. दोनच पर्याय आहेत, एक पहिला आहे गोल्ड बॉन्ड आणि दुसरा आहे इन्शुरन्स पॉलिसी जी 5 लाखाच्या खाली आहे. बरोबर, 50,000ची SIPला 5 लाखाच्या खाली राहत नाही, त्यामुळे ती वरतीच जाते, त्यामुळे त्याला बेनिफिट मिळणारच नाही, टॅक्स हा भरावाच लागेल. म्हणजे असं कुठलाही प्रकार इन्व्हेस्टमेंटचा नाही आहे की ज्याला टॅक्स भरावा लागत नाही. प्रत्येक गोष्टीला इथं टॅक्स आहे. मग म्युच्युअल फंडचा विचार करा तुम्ही, टॅक्स जाऊन सुद्धा एवढी चांगली रक्कम मिळत असेल तर करायला काय हरकत आहे. तुम्हाला अशाच प्रकारची गुंतवणूक करायची असेल तर मला नक्की व्हॉट्सअप करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्राला हे नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार.